So, good afternoon, one and all. So, once again, welcome back in online practical session. Today, we're gonna check the third sample of pharmaceutical organic chemistry one practical. आज आपण तिसरं सॅम्पल करणार आहोत. क्वालिटी ऑर्गॅनिक केमिस्ट्री त्याच्या आधीचे दोन केलेले आहेत. एक म्हणजे ॲसिड होतं, दुसरं म्हणजे फिनॉल. आज आपल्यासाठी नवीन फंक्शनल ग्रुप असेल तो कुठला आहे तो आज आपण बघूया त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो द फर्स्ट टेस्ट आपण चालू करूया. स्टेट आहे, स्टेट या कंपाऊंडचे आहे सॉलिड. ओके. त्याच्यानंतर कंपाऊंड जे आहे याला कलरलेस सॉलिड तुम्ही म्हणू शकता. त्याच्यामध्ये इट इज अ कलरलेस सॉलिड आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. ओडर दे हॅविंग स्लाइटली फिशी असा थोडासा एक फिश असा असल्याच्या थोडासा ओडर येतो त्याच्यामध्ये कंपाऊंडला. अँड द फोर्थ टेस्ट दॅट इज इफेक्ट ऑफ हीट. आता इफेक्ट ऑफ हीट काय होते हे आपण बघूया. मी एक कंपाऊंड घेतलेलं आहे ड्राय टेस्ट ट्यूबमध्ये. ठीक आहे. डिझायर क्वांटिटी ऑफ ए कंपाऊंड टेकन इन द ड्राय टेस्ट ट्यूब अँड डायरेक्टली हिटेड ऑन गॅस. गॅसमध्ये मी काय करतो याच्यामध्ये डायरेक्टली त्याच्यावर काय करतोय हिट करतोय आणि याचा काही ऑब्झर्वेशन चेक करतो. हे मेल्ट झालेलं आहे कंपाऊंड. त्याच्यामध्ये काही स्मेल येतोय का बघूया. याला थोडासा अमोनिया सारखा स्मेल येतोय. ज्यावेळेस आपण हीट करतोय त्यावेळेस इट इज हॅव्हिंग द स्मेल ऑफ दॅट टाइप ऑफ अमोनिया. याच्यामध्ये काय आहे स्मेल येतो थोडासा अमोनिया सारखा त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो युअर ऑब्झर्वेशन फॉर द इफेक्ट ऑफ हीट दॅट इज इव्होल्युशन ऑफ एन अमोनिया. काय ऑब्झर्वेशन आहे तुमचं? इव्होल्युशन ऑफ अमोनिया हे तुमचं काय असणार आहे त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन. टेस्ट नंबर फर्स्ट इफेक्ट ऑफ हीट. टेक अ कंपाऊंड इन अ ड्राय क्लीन अँड ड्राय टेस्ट ट्यूब. Okay, heat on that burner or onto that gas burner. Observation is the evolution of an ammonia. Inferences तुम्ही check करून घ्या तुमच्या लेवलवर. ठीक आहे. The next test that is effect or the solubility test. कुठली टेस्ट आहे त्याच्यामध्ये? Solubility test. As we know that most of the organic compounds are soluble into water, so that's why we can choose the water as a solvent. Water as a solvent. इफेक्ट ऑफ हीट मध्ये कंपाऊंड घेतली, सॉरी इफेक्ट सोल्युबिलिटी मध्ये कंपाऊंड घेतलेलं आहे मी आता. आणि त्याच्यामध्ये मी काय ऍड करतोय 3 ml ऑफ एन वॉटर त्याच्यामध्ये मी ऍड करतोय. हे वॉटर ऍड केलेलं आहे. थोडंसं शेक करावं लागेल. ओके. तुम्हाला जर दिसत असेल तर बघा याच्यामध्ये तुमचं कंपाऊंड जे आहे तर ते काय झालेलं आहे वॉटर सोल्युबल दिसेल. The compound is a water soluble. Okay. Then if the compound is water soluble, then we can go with the litmus action. We can go with the आपण लिटमस ॲक्शन चेक करूया आता. याच्यामध्ये पहिल्यांदा मी घेतलेला आहे ब्ल्यू लिटमस पेपर. तुम्हाला दिसत असेल बघा. चेक इट करा. ब्ल्यू लिटमस पेपर मी घेतोय आणि याच्यावरती ॲक्शन चेक करतोय. याच्यावरती ब्ल्यू लिटमसवरती कुठल्याही प्रकारची ॲक्शन झालेली नाही आहे. म्हणजे ब्ल्यू लिटमस पेपर बिकम्स ब्ल्यू. देन वी कॅन चेक इट विथ द रेड. रेडवरती आपण चेक करतोय म्हणजे याच्यामध्ये ॲसिड हा नाही आहे किंवा ॲसिड ॲक्शन दाखवत नाही आहे. आता आपण बघूया त्याला काय ॲक्शन दाखवत आहे का नाही. रेडला पण काय ॲक्शन दाखवत नाही. हे बघ. इफ यू कॅन अंडरस्टँड दॅट द ब्ल्यू लिटमस पेपर बिकम्स ब्ल्यू अँड द रेड बिकम्स रेड. तुमच्या लक्षात येईल की ब्ल्यू लिटमस पेपर ब्ल्यू राहिलेला आहे आणि रेड लिटमस पेपर रेड राहिलेला आहे. याचाच अर्थ काय म्हणतोय मी तुमचं कंपाऊंड हे काय आता याच्यामध्ये तुम्ही काय म्हणणार ॲक्शन ऑफ लिटमस पेपर काय ब्ल्यू बिकम्स ब्ल्यू अँड रेड बिकम्स रेड. सो द कंपाऊंड इज न्यूट्रल इन नेचर. कसं आहे तर ते न्यूट्रल आहे. कसं असणार आहे न्यूट्रल आहे. जर कंपाऊंड वॉटर सोल्युबल असेल आणि ब्ल्यू लिटमस पेपर रेड असेल तर तुम्ही ही ॲक्शन करायची आहे. कुठली 10% सोडियम बायकार्बोनेट करतो. परत ऐकून घ्या मी काय म्हणतोय. इफ द कंपाऊंड इज वॉटर सोल्युबल and it gives blue litmus paper red, it is acidic action on the litmus paper, then you can go with the 10% sodium bicarbonate. इथं आहे का मला सांगता litmus paper red झाला आहे का नाही. ब्ल्यू राहिला आहे, रेड राहिला आहे. त्यामुळे ही टेस्ट करणार आपण we do not perform this test. Okay, we can directly go with the next test, that is action of an 10% NaOH. So the first test solubility केली at litmus action मध्ये तुम्हाला लक्षात आलं चार गोष्टी. आता पुढची टेस्ट जी आहे ती आहे 10% NaOH. ठीक आहे. कंपाऊंड घेतले त्याच्यामध्ये 2 ml 2 ते 3 ml आपल्याला ऍड करायचं आहे.
सोडियम हायड्रॉक्साईड 10% सोल्युशन आपण तयार करून ठेवलेलं आहे, लॅबमध्ये ऑलरेडी प्रिपेअर्ड आहे. द प्रिपेअर्ड सोल्युशन ऑफ 10% सोडियम हायड्रॉक्साईड that will be added to your compound. The compound is soluble. It having no odor. Okay. Cold anyway, hot anyway, थोडंसं आपल्याला गरम करावं लागेल थोडंसं. आता याच्यामध्ये फिनॉमिना लक्षात ठेवा, वॉर्म, हॉट आणि बॉईल. वॉर्म म्हणजे आपण आधी काय म्हणतो, कोमट असं म्हणतो, कोमट पाणी किंवा कोमट असं म्हणतो. हॉट म्हणजे जर चटका बसू शकतो आणि बॉईल म्हणजे माहिती आहे उकळतं पाणी. हे लक्षात ठेवा. या टर्मिनॉलॉजी तुम्हाला माहीत असेल. कोमट पाण्यात चटका बसत नाही, लक्षात द्या. समजा आपण ते पिला असतं कोमट पाणी चटका बसत असलं तर हे लक्षात ठेवा. या टर्मिनॉलॉजी तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तुम्हाला माहीत पाहिजे की हॉट कशाला म्हणायचं, वॉर्म कशाला म्हणायचं आणि बॉईल कशाला म्हणायचं, तुम्हाला लक्षात द्यायला पाहिजे. ठीक आहे. त्याला थोडासा असा अमोनिया इन्व्हॉल्व झाल्यासारखा स्मेल येतोय. तिथे जे आपले स्टुडंट्स आहेत ते बघतील, चेक करा थोडासा स्मेल येतोय का बघ लवकर. थोडासा येतोय एकदम थोडासा. ठीक आहे. सो देर इज एन इव्हॉल्युशन ऑफ अन अमोनिया. याच्यामध्ये काय होतं तर अमोनिया इव्हॉल्व झालेला आहे. तुमचं ऑब्झर्वेशन काय असणार आहे, हॉट एरियावरला द इव्हॉल्युशन ऑफ अन अमोनिया आणि त्याच्यानुसार इन्फ्लुएन्सेस काय आहेत ते बघा तुम्ही. त्याच्यामध्ये अमाइड्स वगैरे असं काय म्हणता येते आपण बघूया काय करायचं. सो 10% NaOH त्याच्यामध्ये हॉट NaOH मध्ये इव्हॉल्युशन ऑफ अमोनिया. त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन ऑफ अमोनिया. अमोनिया त्याच्यामध्ये काय झालेला आहे, इव्हॉल्व झालेला आहे. ठीक आहे. सो द नेक्स्ट टेस्ट that is 10% sodium bicarbonate, action of 10% bicarbonate. Take a compound and then add 5 ml of an sodium carbonate. आता न्यूट्रल कंपाऊंड आहे, ही टेस्ट नाही केली तर चालते, पण करून तुम्हाला लक्ष देण्यासाठी मी करतो. इथं न्यूट्रल कंपाऊंड आहे त्यामुळे ॲसिडिक फंक्शनल किंवा ॲसिडिक त्याच्यामध्ये नसणार आहे. बिकॉज कार्बोक्सिलिक ॲसिड ॲसिडिक इन नेचर असताना ते कसे ॲसिडिक आहे. ॲसिडिक असेल तर त्याला इन्फ्लुएन्सेस येणार आहेत कार्बोनेट बायकार्बोनेट. ॲसिडिकच नाही तर येतील का, न्यूट्रल आहे त्यामुळे येणारच नाही. तरी पण आपण ही टेस्ट बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, हे सोल्युबल होतं, याच्यामध्ये कुठल्या टाईपचे एफ्लोरेसेन्स दिसत नाही. त्यामुळे तुमचं ऑब्झर्वेशनला काय येणार आहे, नो एफ्लोरेसेन्स, ॲसिड्स आर अपसाइड येणार आहे. काय येणार आहे, नो एफ्लोरेसेन्स, ॲसिड्स आर अपसाइड. ठीक आहे. त्याच्यामध्ये नो एफ्लोरेसेन्स acids are absent येणार. काय येणार आहे, acids are absent येणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. पुढची जी टेस्ट आहे ती कुठली आपण त्याच्यामध्ये ना ऍक्शन ऑफ अन हॉट कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, कंपाऊंड घेतलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण आता काय ऍड करणार आहोत, आपलं 1 ml जे ऑलरेडी आपण इथं व्हॉल्युमाइज केलेलं आहे ते कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड याच्यामध्ये मी ऍड करतोय. ठीक आहे. 1 ml कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड झालेला आहे. ठीक आहे. काही कंपाऊंड झालेलं आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये ह्या थोडंसं वॉर्म करायला सांगितलं, म्हणजे त्याला थोडंसं गरम करायचं आहे, कोमट असं त्याला गरम करायचं आहे. काय ऑब्झर्वेशन ते बघूया आपण. आता याच्यानुसार जर बघितलं तर आता आपण ऑब्झर्वेशन तुम्ही एक 1 by 1 असतो. ब्लॅकनिंग विथ एफरोसेन्स. ब्लॅकनिंग झाले का बघा, व्हिज्युअलाइज होईल तुम्हाला. नाही आहे ब्लॅकनिंग विदाउट एफरोसेन्स. ब्लॅकनिंग नाहीच आहे त्यामुळे काय प्रश्नच नाही, त्यामुळे पहिलं रेफरन्स. एफरोसेन्स बट नो ब्लॅकनिंग. एफरोसेन्स आहेत का, बुडबुड्यासारखं होतं का, इनोचा तुम्ही ॲड बघितलेलं आहे त्या टाईप असं काय होतं का, नाही. नो एफरोसेन्स, नॉट ब्लॅकनिंग बट पंजंट ओडर. नाही, ओडर काय त्याला असं काय वेगळं काय येत नाही आहे. ठीक आहे. आणि येलो टू ब्राऊन. येलो काय नाही, आपलं असताना कलरलेस सोल्युशन होतं, हे थोडंसं आता ऑरेंज टाईपचं होतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो ह्यातले कुठलेही ऑब्झर्वेशन्स नाही आहेत. नो एफरोसेन्स, नो ब्लॅकनिंग और नो एनी कलरेशन म्हणायचं. काय म्हणतात तुम्हाला, नो एफरोसेन्स, नो ब्लॅकनिंग, तुमच्या सगळ्या ऑब्झर्वेशन व्यवस्थित. नो एफरोसेन्स, नो ब्लॅकनिंग, नो एनी चेंज इन कलर. ओके. आणि इन्फ्लुएन्सेसला डॅश करणार तुम्ही त्याच्या. समस्या तुम्हाला सोपं आहे. आता कुठल्या टेस्ट केल्या, सोल्युबिलिटी कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड केलेलं आहे. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडला काय घेतलेलं आपण होतं आता, कंपाऊंड प्लस सल्फ्युरिक ऍसिड. जसं वॉर्म केलं तर त्याला कुठले एफ्लोरेसेन्स आलेले नाही, ब्लॅकनिंग झालेलं नाही ना, कुठला कलर चेंज झालेला. त्यामुळे तुमचं ऑब्झर्वेशन काय येणार,
नो ब्लॅकनिंग, नो एफोरेसिस, नो एनी चेंज इन कलर आणि इन्फ्लोरेसन्सला डॅश येणार त्याच्यामध्ये. ठीक आहे. होप सो यू कॅन अंडरस्टूड. ओके. The next is that is action of an potassium permanganate is for the unsaturation. You can use that unsaturation साठी आपल्याला एक टेस्ट आहे त्याच्यामध्ये न्यूट्रल मीडियम साठी मी करतोय त्याच्यामध्ये. ठीक आहे. कंपाऊंड घेतलेला आहे. देन वी कॅन ऍड 2 ml ऑफ an वॉटर. याच्यामध्ये 2 ml आपण वॉटर ऍड करूया. कंपाऊंड प्लस 2 ml वॉटर. हे कंपाऊंड आणि हे वॉटर ॲड करा. हे बघा किती सोल्युबल कंपाऊंड आहे. इझिली सोल्युबल होते. सो इट इज अ इझिली सोल्युबल इन वॉटर. ठीक आहे. आणि काय करायचं आता त्याच्यामध्ये न्यूट्रल मीडियममध्ये जे तयार केलेलं पोटॅशियम परमॅंगनेट आहे ते आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये 2 ते 3 ड्रॉप त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे. ठीक आहे. सो वी कॅन ॲड द 2 to 3 ड्रॉप्स ऑफ पोटॅशियम. ठीक आहे. काय झालं बघा, जसा पोटॅशियम परमॅंगनेटचा कलर आहे तसंच राहिला. पण ह्याच्या आधी जे कंपाऊंड केलं तुम्हाला आठवते का बघा, म्हणजे ह्याच्या आधीचं 1 नंबरचं कंपाऊंड त्याच्यामध्ये हा कलर चेंज झालेला होता. म्हणजे तुम्ही जर आठवत असेल किंवा बघत असेल तर परत बॅक जावा, चेक करा आपला जे व्हिडिओ पाठवला होता तर त्याच्यामध्ये काय झालं पोटॅशियम परमॅंगनेटचा कलर चेंज झाला होता. याच्यामध्ये झाला का चेंज कलर नाही आहे. सो याला काय म्हणणार त्याच्यामध्ये नो डिकलरायझेशन. सॅच्युरेटेड कंपाऊंड्स मे बी प्रेझेंट किंवा सॅच्युरेटेड कंपाऊंड्स आर प्रेझेंट येणार. काय म्हणजे नो डिकलरायझेशन, सॅच्युरेटेड कंपाऊंड्स आर प्रेझेंट. नो डिकलरायझेशन, सॅच्युरेटेड कंपाऊंड्स आर प्रेझेंट त्याच्यामध्ये. नेक्स्ट टेस्ट दॅट इज फेरिक क्लोराईड टेस्ट. जी टेस्ट आहे तर ती कुठली आहे? फेरिक क्लोराईडची आहे. त्याच्यामुळे सांगितलं टेक OS किंवा ऑर्गॅनिक सोल्युशन. आता OS म्हणजे बऱ्याच ठिकाणी किंवा बुक्समध्ये किंवा पुढे बघा मी OS म्हणजे काय? OS म्हणजे ऑर्गॅनिक सोल्युशन किंवा ओरिजिनल सोल्युशन. ऑर्गॅनिक सोल्युशन किंवा ओरिजिनल सोल्युशन म्हणजे काय? तुमचं कंपाऊंड प्लस वॉटर सोल्युशन कशात बनवणार? ज्याच्यामध्ये सोल्युबिलिटी आहे त्याच्यामध्ये. हे सोल्युबिलिटी कशात आहे? वॉटरमध्ये. सो कुठलं असणार आहे? वॉटर सोल्युबल कंपाऊंड आहे. त्यामुळे हे वॉटरमध्ये सोल्युबल केलेलं कंपाऊंड आहे. तुम्ही घेतलेलं ऑलरेडी. अँड ॲड फ्यू ड्रॉप्स ऑफ अन फेरिक क्लोराईड सोल्युशन. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? फेरिक क्लोराईड सोल्युशन जे आहे ते फ्यू ड्रॉप त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे. ठीक आहे. आता याच्या बघा ऑब्झर्वेशन बघूया आपण काय म्हणतात ते. पहिल्यांदा म्हणते ग्रीन कलरेशन आहे का? ग्रीन कलरेशन नाही. तो जसा कलर आहे तर फेरिक क्लोराईड तसंच आहे ते. ब्ल्यू ऑर व्हायलेट कलरेशन दिसते तुम्हाला काही? नाही. रेड कलरेशन नाही. सो नो एनी कलरेशन. ओके. आणि फेरिक क्लोराईडला काय झालं त्याच्यामध्ये डॅश तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. सो दिस इज द ऑब्झर्वेशन फॉर द फेरिक क्लोराईड टेस्ट. अँड लास्ट बट नॉट लीस्ट फ्रॉम द प्रिलिमिनरी टेस्ट दॅट इज हीट ऑन कॉपर गॉज. टेस्ट आहे हीट ऑन कॉपर गॉज. त्याला आपण काय म्हणतो? बेल्स्टेन टेस्ट म्हणतो. काय म्हणतो? बेल्स्टेन टेस्ट म्हणतो. हे लक्षात ठेवा. तुमच्या सिनॉप्सिसला किंवा तुमच्या व्हायवाला असं काहीतरी विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये काय आहे म्हणतो? बेल्स्टेन टेस्ट असतं. त्याच्यामध्ये आपण म्हणतो. याच्यामध्ये आपण काय करणार आहोत? आपलं जे काही कंपाऊंड आहे सॉलिड कंपाऊंड ते आपण कशावरती घेणार आहोत? ह्या कॉपर गॉजवरती घेणार आहोत. ओके. आणि हा कॉपर गॉजवरती काय करणार आहोत? आपण त्याला त्याच्यामध्ये हिट करणार आहोत. ठीक आहे. सो कंपाऊंड घेतलेला आहे. ठीक आहे. आणि हे आता आपण हिट करतोय कशावरती? या कॉपर गॉजवर. ठीक आहे. थोडंसं झूम करता येईल त्याच्यामध्ये. आम्हाला हे दिसतंय. ठीक आहे. असं थोडंसं पुढे घेऊन दिसतं. मी हिट करतोय आता. ही फ्लेम तुम्हाला दिसते कुठल्या कलरची आहे? ग्रीन कलरची दिसते फ्लेम तुम्हाला. का नाही दिसत? व्हिडिओमध्ये दिसते का बघा? नाही दिसत. झूम केल्यावर पुढे घेतलं काय होईल? थोडं पॉज करा. कॉपर गॉज आपण कंपाऊंड घेतलेलं आहे ते डायरेक्ट कॉपर गॉजवरती हिट करतोय आता. बघा हे थोडंसं व्हिज्युअलाइज होते का? ग्रीन कलरची फ्लेम इथं आम्हाला दिसते. आम्ही बघितलं, चेक केलं थोडंसं त्याच्यामध्ये ग्रीन कलरची फ्लेम ही व्हिडिओमध्ये येत नाही आहे. 3-4 अँगल चेंज केले पण ही फ्रेम जी आहे तर ती कुठली आहे? तरी ते ग्रीन कलरची फ्रेम येते त्याच्यामध्ये. ठीक आहे. इथं सरळ तुम्हाला जर बघितलं बघा म्हणजे व्हिडिओमध्ये कितपत दिसते मला माहीत नाही.
बट इट इज अ ग्रीन कलर. आणि ही जी फ्लेम तुम्हाला हे दूर दिसतोय ह्याच्यामध्ये काय तर हे सुटी टाईपची फ्लेम आहे त्याच्यामध्ये थोडीशी. ठीक आहे, त्या थोडंसं काय होणार आहे, थोडीशी कधीही पकडू शकते ह्याच्यामध्ये. ठीक आहे. सो द ऑब्झर्वेशन फॉर दिस दॅट इज ग्रीनिश फ्लेम आफ्टर इनिशियल सुटी फ्लेम येणार. तुमचं काय येणार, ग्रीनिश फ्लेम, इनिशियल सुटी फ्लेम आहे, म्हणजे ग्रीन पहिल्यांदा झालेलं आहे, नंतर सुटी, पहिल्यांदा सुटी फ्लेम झालेली आहे, नंतर ग्रीनिश फ्लेम आपल्याला दिसले आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडंसं बघा दिसेल न दिसेल मला माहीत नाही, पण आम्ही ट्राय केलं 2-3 अँगलनी याच्यातून व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचा, पण ते थोडंसं याचं म्हणणं आहे की दिसत नाही प्रॉपर. ठीक आहे, लेट्स सी व्हॉट्स हॅपन. सो ह्याचं ऑब्झर्वेशन काय ना, 2 नंबर 3 नंबरचं ऑब्झर्वेशन आहे, ग्रीनिश फ्लेम आफ्टर इनिशियल सुटी कंपाऊंड फ्लेम, अमाइड्स मे बी प्रेझेंट. इथे येणार तुमचं इन्फरन्सेस काय येणार, अमाइड्स मे बी प्रेझेंट. इन्फरन्सेस तुम्हाला काय येणार याच्यामध्ये, अमाइड्स मे बी प्रेझेंट येणार. ठीक आहे, ऑब्झर्वेशन येणार तुमचं इकडे झालेलं आहे, फेरिक्लोराईडला काय आलेलं आहे, ग्रीनिश फ्लेम, इनिशियल सुटी फ्लेम असा आलेला आहे, अमाइड्स मे बी प्रेझेंट असं तिचं ऑब्झर्वेशन त्याच्यामध्ये त्याला आलेलं आहे. ओके, सो द नेक्स्ट पॉईंट दॅट इज एलिमेंटल अनालिसिस. आपण आता काय करणार आहोत, एलिमेंटल अनालिसिसकडे जाणार आहोत त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो द नेक्स्ट स्टेप दॅट इज द एलिमेंटल अनालिसिस. त्याच्यामध्ये आपण आता टेस्ट फॉर नायट्रोजन, टेस्ट फॉर सल्फर आणि हॅलोजन करणार आहोत. त्याचं मेन एम काय, ऑब्जेक्टिव्ह काय, तर तुमच्या कंपाऊंडमध्ये कुठलं एखादं प्रेझेंट आहे का एलिमेंट हे आपण ओळखतो. हॅलोजन्समध्ये क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आपण बघतो. सल्फर आहे, नायट्रोजन चेक करतो त्याच्यामध्ये आहे का नाही त्याच्यासाठी. ठीक आहे. सो द फर्स्ट इज त्याच्यासाठी सोडियम एक्सट्रॅक्ट करायचा, जो मी ऑलरेडी करून ठेवलेला आहे. ठीक आहे, इथं आहे. आणि याच्यामध्ये हे तुम्हाला दिसतील इथे की आम्ही हे सोडियम फ्युजन ट्यूब जे आहेत तर त्या काय केलेल्या आहेत, एक्सट्रॅक्ट करून त्या क्रश करून ते बॉईल करून कोल्ड करून आपण त्याचा एक्सट्रॅक्ट आम्ही केलेला आहे. ठीक आहे, सुशांत वैभव आहेत मदतीला, त्यांच्याबरोबर आपण हे केलेलं आहे. ठीक आहे. सो 2 to 3 ml. आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, अबाउट 1 ml ऑफ दॅट सोडियम एक्सट्रॅक्ट घेऊया आपण त्याच्यामध्ये. सोडियम एक्सट्रॅक्ट आपण 1 ml घेतो याच्यामध्ये. ठीक आहे. देन वी कॅन ॲड सम क्रिस्टल्स ऑफ फेरस सल्फेट. ठीक आहे, FeSO4 आपण याच्यामध्ये ॲड करतोय, फेरस सल्फेटचे क्रिस्टल्स ॲड करतोय याच्यामध्ये. फेरस सल्फेट मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. ठीक आहे, थोडंसं प्रॉपरली मिक्स करूया. ओके, आणि याच्यामध्ये मी आता काय ॲड करणार आहे, तर फ्यू ड्रॉप्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईडचा आपण त्याच्यामध्ये काय ॲड करूया, फ्यू ड्रॉप्स त्याच्यामध्ये ॲड करतोय. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं ग्रीन कलरचा प्रेसिपिटेट तयार झालेला दिसतोय का बघा, याच्यामध्ये खालच्या बाजूला हे बघा, थिक सोल्युशन हे बघा आहे का प्रेसिपिटेट, हा प्रेसिपिटेट आहे, दिसतंय का बघा. व्हिडिओमध्ये मी जेवढं दाखवायचा प्रयत्न करते तेवढे मी दाखवतोय. सो दिस इज द प्रेसिपिटेट ऑफ ग्रीन कलर. ब्ल्यू कलर काय आलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 ऑब्झर्वेशन सांगितले, ब्ल्यू ऑर ग्रीन प्रेसिपिटेट. तर आपला ग्रीन प्रेसिपिटेट आलेला आहे, याच्यात आपलं काय प्रेझेंट आहे, नायट्रोजन आपल्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो इथे मी लिहितोय नायट्रोजनमध्ये ग्रीन प्रेसिपिटेट. त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन तुमचं काय येणार आहे, नायट्रोजन प्रेझेंट येणार आहे. ठीक आहे. आता आपल्या कंपाऊंडमध्ये फक्त नायट्रोजनच प्रेझेंट आहे, सल्फर आणि हॅलोजन प्रेझेंट नाही आहे, त्यामुळे आपण त्या टेस्टला जाणार नाही. लक्षात आहे. सो एलिमेंटरी अनालिसिसमध्ये आपल्याला काय येणार, त्याच्यामध्ये फक्त नायट्रोजन प्रेझेंट येतो त्याच्यामध्ये, कुठल्याही कलर त्याच्यामध्ये बाकीचं काही नाही. नो ब्लॅक कलर, नो कलरेशन. त्यामुळे फक्त एलिमेंटरी अनालिसिस ऑब्झर्वेशन इन्फरन्सेस काय दिसतात तुम्ही, नायट्रोजन प्रेझेंट, सल्फर अब्सेंट, हॅलोजन्स आर ॲब्सेंट असं म्हणतात तुम्ही त्याच्यामध्ये. ओके. सो होप सो यू कॅन अंडरस्टूड ऑल दिस पॉइंट. सो द नेक्स्ट स्टेज and the second last from the analysis that is functional group detection and त्याच्यानंतर कन्फर्मेटिव्ह टेस्ट. ओके. आता पहिल्यांदा प्रिलिमिनरी केल्या, नंतर एलिमेंटरी अनालिसिस केलं, आता फंक्शनल ग्रुप करतोय. फंक्शनल ग्रुपमध्ये पहिली जी टेस्ट आहे जी आपण मगाशी केलेली होती तीच आहे, कंपाऊंड घ्यायचं आहे आणि ते NaOH मध्ये डिझॉल्व करायचं आहे, अमोनियाचं त्याच्यामध्ये स्प्रे होते का ते चेक करायचं. ठीक आहे. सो द कंपाऊंड प्लस NaOH. ओके. आता हे तुमचा हा जो तुमचा चार्ट आहे
त्याच्यामध्ये जे काही बाबा रिॲक्शन दिलेले आहेत हॅलोजनच्या वगैरे एलिमेंट अनालिसिस त्याच्या खालच्या बाजूला दिलेलं आहे बघा, कुठं बघायचं तर आता आपले कंपाऊंड लिटमस ॲक्शन कुठली होती, न्यूट्रल होती, कारण ब्ल्यू लिटमस पेपर ब्ल्यू राहिलेला, रेड लिटमस पेपर रेड राहिलेला, सो न्यूट्रल झालं, बरोबर आहे. एलिमेंट कुठले प्रेझेंट आले, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन तर आहेतच, त्याशिवाय दुसरा कुठला प्रेझेंट आला आत्ताचा नायट्रोजन, सो आपले कंपाऊंड कुठले CHON झाला. आणि नेचर कसं न्यूट्रल, तर आपण कशामध्ये बघायचं CHON आणि न्यूट्रल वाल्यामध्ये बघायचं, ठीक आहे. तर आपला हा त्यानुसार ग्रुप कुठला येतो तो बघूया. सेकंड ग्रुप येतो आपला, त्याच्यामधला न्यूट्रल येतो CHON आणि C जो आहे त्याच्यामध्ये तो न्यूट्रल आहे. त्या पद्धतीने तुम्हाला अगदी थोडंसं शेवटपर्यंत मला बघावं लागेल. शेवटला अगदी शेवटच्या 3-4 पानांच्या आधी म्हणजे 4-5 पान शेवटच्या 4-5 पेजमध्ये आहे बघायचं. CHO कंटेनिंग न्यूट्रल कंपाऊंड दॅट इज अमाइड्स. पहिली टेस्ट कुठली आहे तर त्याच्यामधली अमाइडसाठी जी टेस्ट आहे ते आता आपण करूया. अमाइडची टेस्ट जी आहे त्याच्यामध्ये आता काय आहे ते आपण बघूया. त्याच्यामध्ये पहिले ठीक आहे, कंपाऊंड घ्यायला सांगितलेलं आहे आपल्याला टेस्ट ट्यूबमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत आता कंपाऊंड प्लस त्याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड जे आहे ते आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत त्याच्यामध्ये, ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल कंपाऊंड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी काय ऍड करणार आहे तर तुमचं सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. आपण 1 to 2 ml सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन घेतोय. तर 2 ml घेतलेलं आहे, ठीक आहे. आता मी याला काय करणार आहे हीट करणार. मगाचीच टेस्ट आहे ॲज इट इज जे आपण सुरुवातीला सोडियम हायड्रॉक्साईड केलेली होती. हीट केल्यानंतर आपल्याला काय चेक करायचं त्याच्यामध्ये काही ओढर येतोय का बघायचं त्याच्यामध्ये, ठीक आहे. देयर इज अ स्लाइट इव्हॉल्युशन ऑफ एन अमोनिया. याच्यामधून अमोनिया गॅस जो आहे तो बाहेर येतो, त्यामुळे अमाइड्स प्रेझेंट ही पहिली बेसिक टेस्ट आहे. काय आहे काय केलं त्याच्यामध्ये कंपाऊंड घेतले ड्राय टेस्ट ट्यूबमध्ये आणि त्याच्यामध्ये मी काय ॲड केलं त्याच्यामध्ये डायल्यूट NaOH सोल्युशन जे आहे नियर अबाउट 2 ml ॲड केलेलं आहे आणि ते हीट केलेलं आहे. हीट केल्यानंतर ऑब्झर्वेशन तुमचं काय येणार आहे अमोनिया, ऑर्डर ऑफ एन अमोनिया गॅस इज इव्हॉल्व्ड. त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन असणार आहे. मी आता इथे लिहितोय फंक्शन ग्रुपमध्ये नंबर 1 दॅट इज कंपाऊंड प्लस NaOH evolution of ammonia. Okay, evolution of ammonia. Functional group detection करता है त्यामुळे इथे काय म्हणणार तुम्ही अमाइड्स आर प्रेझेंट म्हणायचे आणि याच्या आधी काय म्हणायचं मे बी म्हणायचं. इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण मे बी बोलायचं, ठीक आहे. काय म्हणणार तुम्ही अमाइड्स आर प्रेझेंट असं म्हणू शकता. त्याच्या आधी तुम्ही काय म्हणणार मे बी प्रेझेंट असं म्हणू शकता, ठीक आहे. So this is the observation. So the first one that is compound that केला आपण evolution of ammonia. दुसरा याच्यातली आहे ते नायट्रस ऑक्साईड नायट्रस ऍसिड टेस्ट असते त्याच्यामध्ये नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मी कंपाऊंड ह्या तुमच्या HCl ऑलरेडी घेतलेला आहे. याच्यामध्ये कंपाऊंड हे लिटल म्हटलेलं आहे, साधारणतः मी 2 ml आसपास कंपाऊंड जे आहे ते घेतलेलं आहे आणि ते याच्यामध्ये काय केलेलं आहे डायल्यूट HCl काय केलेलं आहे ते डिझॉल्व केलेलं आहे, ठीक आहे. ते कंपाऊंड इज सोल्युबल, ठीक आहे. देन वी कॅन ॲड द सोडियम नायट्राइट सोल्युशन. आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत दिस ॲड याला मी इथे साधारणतः एक ml पण त्याच्यामध्ये ॲड करेन. त्याच्यामध्ये मी 1 ml सोडियम नायट्राइट सोल्युशन जे आहे रिफ्रेश लिक्विड आम्ही आता केलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये ॲड करूया. हे बघा काय झालेलं दिसतंय तुम्हाला, दिसतंय सगळ्यांना एफोरेशन्स आलेत का नाही आले दिसत आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना. सो ऑब्झर्वेशन तुम्ही दिलेलं बघा ते चार्ट त्यासाठी PDF तुमच्याजवळ असं पण दिलं आहे. ब्रिस्क एफोरेशन्स ऑफ ड्यू टू इव्हॉल्युशन ऑफ N2 गॅस नायट्रोजन गॅस इव्हॉल्युशन काय झालेलं आहे त्याला ब्रिस्क एफोरेशन्स इथं आलेले आपल्याला दिसत आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं त्यातच पुढे सांगितलं म्हणजे ही टेस्ट पॉझिटिव्ह आलेलं आहे. तुम्ही काय म्हणू शकता अमाइड्स आर प्रेझेंट असं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये काय म्हणू शकता अमाइड्स आर प्रेझेंट त्याच्यामध्ये म्हणू शकता त्याच्यामध्ये, ठीक आहे. सो ह्याला थोडंसं बॉईल करायला सांगितलेलं आहे, थोडंसं बॉईल करूया पुढच्या ऑब्झर्वेशनसाठी.
जेणेकरून हा N2 गॅस जो पूर्णपणे बाहेर पडेल. सोल्युशन जे आहे ते पूर्ण बॉईल होते. तुम्ही बघू शकता हे बॉईल व्हायला लागले. आता हे बॉईल झाल्यानंतर दोन ऑब्झर्वेशन सांगितले, एक म्हणजे क्लिअर आणि दुसरं म्हणजे व्हाईट प्रेसिपिटेट. तुम्हाला काय दिसतंय याच्यामध्ये? क्लिअर सोल्युशन दिसते. सो बॉईल ऑफ N2 गॅस जो अबाउट टेस्ट आहे तो केला, क्लिअर सोल्युशन आलं. अमाइड्स ऑफ ॲलिफॅटिक ॲसिड असं ऑब्झर्वेशन येतं. काय आहे? अमाइड्स ऑफ ॲलिफॅटिक ॲसिड. आता हे मी टेस्ट लिहितो. काय केलं आपण याच्यामध्ये? या टेस्टमध्ये याला नायट्रस ॲसिड टेस्ट नाव आहे या. ठीक आहे. याच्यामध्ये ऑब्झर्वेशन काय आलं आपल्याला? ब्रिस्क एफरसेन्स ऑफ शॉर्ट फॉर्म मध्ये N2 गॅस. ठीक आहे. हे परत मी काय केलं? बॉईल केलं सोल्युशन. त्याच्यामध्ये काय आलं? क्लिअर सोल्युशन आलं. ठीक आहे. काय आलं? क्लिअर सोल्युशन ऑब्झर्वेशन आलेलं आहे. आणि याचं काय आलेलं आहे त्याच्यामध्ये? ब्रिस्क एफरसेन्स काय आहे? अमाइड्स ऑफ अमाइड ऑफ ॲलिफॅटिक ॲसिड असं म्हणणार आपण. काय म्हणणार? अमाइड ऑफ ॲलिफॅटिक ॲसिड प्रेझेंट. ठीक आहे. हे त्याचं ऑब्झर्वेशन आहे. सो याच्यावर तुमच्या लक्षात असं आलं की तुमच्या कंपाऊंडमध्ये फंक्शनल ग्रुप कोणता आहे? तर अमाइड हा प्रेझेंट आहे. कुठला आहे? अमाइड हा त्याच्यामधला फंक्शनल ग्रुप आहे. सो वी आर प्रोसिडिंग फॉर आवर कन्फर्मेटिव्ह टेस्ट. ओके. कन्फर्मेटिव्ह टेस्टवर जातोय. त्याच्यामध्ये मी लिहिलेले बायोवेट टेस्ट तुम्हाला दिसत असेल. आता हे बायोवेट टेस्ट काय करायचं आपल्याला? ही टेस्ट काय सांगितलेली आहे? तुमचं कंपाऊंड घ्या ड्राय टेस्ट ट्यूबमध्ये. ते पहिल्यांदा हीट करा. हीट केल्यानंतर ते ऑब्व्हियसली मेल्ट होणार आहे. मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तुमचं NaOH सोल्युशन ॲड करणार आहोत 1 ml. आणि नंतर कॉपर सल्फेट सोल्युशन त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत? ॲड. आय थिंक ही तुम्ही कार्बो ह्याला बायोकेमिस्ट्री आपण मे बी परफॉर्म केली असेल किंवा कराल. ओके. ठीक आहे. सो मी हे टेस्ट पहिल्यांदा करतोय. त्याला थोडंसं हीट करतोय. काय सांगितलेलं आहे? ड्राय टेस्ट ट्यूब हीट अँड इट बिकम्स मेल्ट. जोपर्यंत हे मेल्ट होत नाही आहे तोपर्यंत आपल्याला हे हीट करायचं आहे. हे मेल्ट झालेलं आहे कंपाऊंड आपलं. त्याच्यातून इथं तुम्हाला दिसते का बघा? हे फिल्म्स वरती येत आहेत बघा. दिसते का बघा जरा? एवढी विजिबिलिटी नाही आहे पण हे दिसते का बघा? या इथं हे थोडंसं असं फॉग झाल्यासारखं म्हणजे धूर आल्यासारखं किंवा आपण धुकं पडलं म्हणतो ना तसं त्या टाईप दिसते का बघा? म्हणजे हे कशामुळे आहे? तर याच्यातून काहीतरी बाहेर पडते. म्हणजे कुठला गॅस बाहेर पडतो? याच्यातून अमोनिया गॅस आहे तो बाहेर पडतो. सो पहिली स्टेप आपण केलेली आहे हीट करा. मेल्ट केलेला आहे त्याच्यावर. ठीक आहे. नंतर आपण त्याच्यामध्ये काय ॲड करणार आहोत? ॲज पर द टेस्ट डिस्क्रिप्शन 1 ml ऑफ solution of dilute NaOH. dilute NaOH solution त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. ठीक आहे. dilute NaOH solution ॲड केलेलं आहे आणि dilute copper sulfate solution drop wise. copper sulfate dilute solution मी घेतलेलं आहे. तर ड्रॉप वाईज आपल्याला ॲड करायचं आहे. बघूया आता काय काय झालं. आता बघा काय आलेलं आहे इथं दिसतंय? कलर कुठला आलेला आहे? पिंक कलर आलेला दिसतोय का तुम्हाला? दिसतोय? विजिबल आहे. ठीक आहे. म्हणजे पहिले काय आलेलं आहे आपल्याला? पिंक कलर आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा काय चेंज होते का बघूया आपण. हे बघा हा व्हायोलेट दिसतोय का बघा? चेंज व्हायला लागला कलर. म्हणजे दिसतंय का बघा? व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी व्हिज्युअलाइज कसं होते बघा पण दिसेल तुम्हाला बऱ्यापैकी. ठीक आहे. त्याच्यानंतर आता जरा बऱ्यापैकी दिसेल बघा व्हायोलेट कलर. ठीक आहे. म्हणजे हे तुमचं चेंज होत आहे कलर. व्हायोलेट होतोय, ब्ल्यू होईल, नंतर ग्रीन होईल, म्हणजे जे काय असतील ते त्याच्यामध्ये. ठीक आहे. हे बघा झाला ब्ल्यू. वरती लेअर झाला का ब्ल्यू तयार आहे का? अगदी जातो परत. म्हणजे हे असे काय होणार आहे त्याच्यामध्ये कलर जे आहे ते काय होणार आहे? चेंज होत जातील. आपण जसं त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट सोल्युशन ॲड करू त्या टाईपचं त्याच्यामध्ये. ठीक आहे. आला का ग्रीनवरती बघा. ठीक आहे. सो ऑब्झर्वेशन तुम्ही म्हणू शकता पिंक, व्हायोलेट, ब्ल्यू, ग्रीन कलरेशन. ठीक आहे. आणि असं जर असेल तर कुठला कंपाऊंड प्रेझेंट असतो तर तो युरिया प्रेझेंट असतो. सो द ऑब्झर्वेशन तुमचे काय आहे याच्यामध्ये कुठला पहिला होता आपला त्याच्यामध्ये पिंक आला, नंतर व्हायोलेट, ब्ल्यू आणि ग्रीन कलरेशन. ठीक आहे. हे बघा
म्हणजे इथं ग्रीन कलर तुम्हाला दिसेल हा शेवटला आहे. ठीक आहे, थोडासा वरती ग्रीन आहे, खाली इथं ब्ल्यू कलर आहे आणि खाली हा व्हायलेट कलर आहे. ठीक आहे. सो द कंपाऊंड इज कुठला आला तुमचा युरिया. युरिया इज प्रेझेंट अँड कन्फर्म म्हणायचं तुम्ही त्याच्यामध्ये. काय म्हणायचं? युरिया इज प्रेझेंट अँड कन्फर्म. ओके. सो आजचं दिलेलं कंपाऊंड कुठलं होतं? युरिया होतं. पूर्णपणे व्हिडिओ व्यवस्थित ऐका. काय डाऊट्स असतील तर विचार आले हे तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित तुमच्या प्रॅक्टिकल नोटबुकमध्ये एक्सपेरिमेंट नंबर 3 असं म्हणून त्याच्यामध्ये हे प्रॉपरली व्यवस्थित त्याच्यामध्ये लिहून घ्या. ओके. थँक्यू. बेस्ट स्टुडंट. थँक्यू सो मच.